नमस्कार, मी सोनाली भालेसेन, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. शिक्षणासाठी वंचित असणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या उडान एक्सप्रेसचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. उत्साह आणि शुभेच्छांच्या वर्षावात उडान एक्सप्रेस या अत्याधुनिक फिरत्या जीवन कौशल्य प्रशिक्षण वर्ग व्हॅनचा प्रवास कोंढव्यातून सुरू झाला आणि सर्वांसाठी शिक्षणाच्या स्वप्नाला पंख लाभले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते राबता फाउंडेशनचे सय्यद अहमद यांच्या कल्पनेतून ही व्हॅन साकारली आहे. ही व्हॅन 14 राज्यातील 50 पेक्षा अधिक शहरांमधून 7500 किलोमीटरचा प्रवास करणार आहे आणि सुमारे 1 लाख लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कोंढव्यातील कोणार्क इंद्रायू मॉलच्या समोर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सय्यद अहमद यांच्याशिवाय सामाजिक कार्यकर्ते सलीम मुल्ला, मुख्य प्राप्तिकर आयुक्त अब्दुल गफार, शिक्षण तज्ञ खलीद जाहिर, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ बाबर व गफूर पठाण व्यासपीठावर उपस्थित होते. शिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक वर्ग, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यापीठ अनुदान आयोगाचे पदाधिकारी, गैर सरकारी संस्था, पोलीस खाते, प्रशासकीय अधिकारी आणि उच्च कॉर्पोरेट अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना सय्यद अहमद म्हणाले, 10 वर्षांच्या परिश्रमातून हा प्रकल्प साकारला आहे. देशाच्या अत्यंत दुर्गम भागातील मोठ्या संख्येने लोकांपर्यंत, खास करून बालकांपर्यंत पोहोचण्याकरिता ही उडान एक्सप्रेस देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करणार आहे. ये उड़ान एक्सप्रेस ये निकलेगा, यहाँ से आज उड़ान भरेगा और 25 से ये सफ़र शुरू होगा कर्नाटक से होते हुए, और उसके बाद आंध्र प्रदेश, ये बिदर, जहराबाद से होते हुए वापस ये जाएगा महाराष्ट्र के औरंगाबाद, बीड़, परभनी, नांदेड़, और वहाँ से अकोट, अकोला, अमरावती, नागपुर, देन एमपी, उसके बाद बिहार, और इस तरह से बिहार, झारखंड, देन झारखंड से यूपी का बहुत सारा हिस्सा, और वहाँ से फिर दिल्ली और गुजरात से होते हुए भिवंडी में इसको एंड करेंगे. तकरीबन 11 स्टेट्स में 50 सिटीज़ कवर करेंगे. तो पिछले 10 साल से हम ज़मीन से जुड़े हुए हैं, लोगों से हमारे कांटेक्ट हैं. स्लम एरिया में, झोपड़पट्टी में और एजुकेशन इंस्टीट्यूट में इसके प्रोग्राम होते रहेंगे. उड़ान का पर्पज़ ये है कि भाई उड़ान भरना, जो अपनी सोच को ऊंची उड़ान देता है, खुदा भी उसको नया आसमान देता है. सेल्फ रिस्पेक्ट, ये ने हम अपने समाज के लिए ख़ुद का कंट्रीब्यूशन क्या दें, ख़ासकर यूथ के लिए एजुकेशन अवेयरनेस पैदा करना, उनमें सेल्फ रिस्पेक्ट पैदा करना, और आजकल जो डिप्रेशन, नफ़रत का भी माहौल जो पल रहा है, उसमें अपने हिस्से का हमारा छोटा सा कंट्रीब्यूशन है. दिल से निकलती है, असर रखती है. जो बात दिल से निकलेगी वो डेफिनेटली असर करेगी. तो हमारा यही पैगाम है इस उड़ान के थ्रू, यूथ के लिए भी और पूरी जनरेशन के लिए और पूरे समाज के लिए. मैंने माना बहुत रात है, अंधेरा है, घुटन भी ऐसी है जिसकी कोई मिसाल नहीं. चराग दिल के जलाओ तो कोई बात बने, पराए घर जलाना कोई कमाल नहीं. तो इसी मैसेज को लेके निकले हैं, और ये हमारी खुशकिस्मती है, हम बहुत लकी हैं कि कोंडवा के शहरियों ने इसको हाथों हाथ लिया उस कंसेप्ट को, और सलीम भाई ने बहुत ही अच्छा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया ताकि ये उड़ान की खबर दूर तक पहुँचे. सबके लिए आज अगर हम बढ़ जाएंगे ना, फिर बटे रहेंगे. कि देखिए, एक पर्टिकुलर समाज का नाम जब आता है तो कोंडवा उसके लिए काफ़ी कुछ बिला वजह के डिस्प्यूट बना के रखे हैं. बेसिकली हम ये बताना चाहते हैं कि कोई इंसान बुरा नहीं होता. एक्चुअली काम के बनेंगे तो रिस्पेक्ट मिलेगा. तो और जो समाज का आप इशारे के तौर पे बात कर रहे हैं, वो विक्टिम ज़्यादा है, वैसे भी ज़्यादा है. वहाँ पर जैसे काम होना ज़रूरी है, लेकिन हमारा नज़रिया वो नहीं है. सबके लिए काम होगा. अगर आप हमारे वीडियोस देखेंगे, इवन हमने पुलिस के साथ मिलकर बहुत सारे यहाँ स्कीम्स हमने किए हैं स्लम एरिया में, झोपड़पट्टी में. तो ये सभी के लिए है, ऐसे कुछ खास पर्टिकुलर जाति जमात के लिए नहीं है. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यानंतर ही दुसरी शैक्षणिक क्रांती होय, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते सलीम मुल्ला
यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नागरिकांचे सशक्तीकरण करणे आणि झोपडपट्ट्यांमध्ये प्रौढ साक्षरता व निरंतर शिक्षणाचा प्रसार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. याची सुरुवात कोंढव्यातून होत आहे. सईद साहेबांनी सुरू केलेल्या या राष्ट्रीय प्रकल्पाचा लाभ सर्व समुदायांना होईल. सबसे पहले उड़ान का मकसद तो सही सर ने बता दिए, लेकिन कोंडवा से उड़ान शुरू हो रही. आज एक क्रांति है, एजुकेशन के दौर में एक क्रांति पैदा हो गई है कि एजुकेशन तो हर संस्था, बहुत से बड़े बड़े इंस्टीट्यूट बन गए, आपको तो पता है उस चीज़ों का, लेकिन वो संस्थान नहीं संस्थान बन गए. ब्रिटिश काल के मुगल के टाइम पे संस्थान थे, उस संस्थानों का काम क्या था कि कर वसूली करना. आज ये संस्थान एजुकेशन संस्थान नहीं हो गए, संस्थान हो गए. उनका काम ये पैसा इकट्ठा करना, लेकिन लोगों तक एजुकेशन पहुंचाना ये आज तक किसी ने नहीं किया. एजुकेशन पहुंचा रहे, लेकिन आज देहातों में एजुकेशन का क्या प्रॉब्लम है, क्यों बच्चे स्कूल में नहीं जा रहे, क्या प्रॉब्लम्स है, उस प्रॉब्लम्स को फाइंड आउट करना ये उड़ान का सबसे बड़ा मकसद है. बेसिकली ये प्रोग्राम पहले अभी शेड्यूल्ड बना, वो 60 डेज़ का बना है. अब उसके बाद ये जब तक लाइफ है हमारी सही सर की, ये उड़ान चलती रहेंगी. और इसके साथ एक उड़ान आज टेक ऑफ ले रही, आगे आकर हज़ारों उड़ान एक्सप्रेस टेक ऑफ हो जाएंगे पूरे हिंदुस्तान में, और एजुकेशन के फील्ड में एक नई क्रांति पैदा हो जाएगी. संपर्क संस्थेतर्फे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. भाजे लेणी, कार्ला लेणी, बेडसे लेणी, लोहगड किल्ला आणि विसापूर किल्ल्याचा युनेस्कोने जाहीर केलेल्या भारतातील 27 वारसा स्थळांमध्ये समावेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवर वारसा स्थळांबद्दल जागृती निर्माण व्हावी, या स्थळांचा समावेश युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये व्हावा, यासाठी संपर्क या संस्थेने हेरिटेज वॉकचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. भाजे लेणी ते लोहगड किल्ला असा हा हेरिटेज वॉक असेल, अशी माहिती संपर्कचे संस्थापक अमित बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनाथ मुलांचे एकाकीपण संपवून त्यांना परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करण्याच्या उद्देशाने ही संस्था भाजे लेणीच्या पायथ्याशी कार्यरत आहे. अनेक मुलांना संस्थेमुळे आधार मिळाला आहे. वॉक मध्ये सहभागी होण्यासाठी www.samparkheritagewalk.com या वेबसाईटवर अधिक माहितीसाठी उपलब्ध आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले. संपर्क संस्थातर्फे गेले 26 वर्ष भाज्या लेणीचे पायथ्यात संपर्क बालग्राम आम्ही चालवते आहे. आजपर्यंत जवळजवळ 450 मुलांच्या आम्ही त्याला मोठं केले आहे आणि हा बालग्राममध्ये आज 122 मुली राहतात. संपर्क संस्था मुलांच्या हित करता आणि हा भागात जे भाज्या लेणी, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला हा जे हेरिटेज व्हॅल्यू आहे, हा विषयावर संपर्क विचार केले आहे की हेरिटेजच्या महत्त्व माणूस पोहोचला पाहिजे. हा करता आम्ही 27 नोव्हेंबर सकाळ 8 वाजता हेरिटेज वॉक हा कार्यक्रम आम्ही घेतले आहे. हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा मुंबईचे सगळे माणूसला आव्हान करते की आपण हा कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या. काय की हेरिटेज जे वस्तू जे आमच्या इथे आहे, जर आम्ही पाहिले की भारतामध्ये जे 27 हेरिटेज मॉन्युमेंट्स आहे त्यापैकी आमच्या महाराष्ट्रामध्ये जास्त काही नाही. महाराष्ट्रामध्ये अजंता इलोरा बाकी जे आमचे आहेत त्यापेक्षा आम्हाला असं वाटते की भाज्या लेणी, कार्ला लेणी, विसापूर किल्ला, लोहगड किल्ला, बेडसे केप हे जे 5 मॉन्युमेंट्स आहे ह्याच्या परिचित जगपर्यंत व्हायला पाहिजे. हे कारणाचे हा एकच उद्देश आहे की स्थानिक क्षेत्रात जे विकास होणं आवश्यक आहे हा हेरिटेज विकासाच्या माध्यमातून होऊ शकतात. आणि मूळ उद्देश आहे की हा कार्यक्रमच्या माध्यमातून हजारो माणूसच्या सहभाग होणे. आणि आम्ही पुन्हा मुंबईच्या प्रत्येक माणूसला आव्हान करते, प्लीज आपण हे हेरिटेज वॉकमध्ये आपण सहभाग व्हा. हेरिटेज वॉकाच्या माध्यमातून जे निधी आम्ही गोळा करणार ते आम्ही अनाथ मुलांकरता आम्ही वापर करणार आणि ह्याच्या माध्यमातून स्थानिक माणूसला रोजगार पण त्याला भेटणार आणि स्थानिक क्षेत्राचा विकास होणार.
आमचे एकच उद्देश आहे की कुठल्या परिस्थितीत हा हेरिटेज प्रॉपर्टी युनेस्कोमध्ये एनलिस्ट केले काय, त्याच्या काही आर्थिक मदत हा इलाकापर्यंत पोहोचून आणि भाज्या लेणी, लोहागड किल्ले, विसापूर किल्ले, बेडसे लेणी, कार्ला लेणी ह्याचा विकास होऊ शकतात. हा पर्यटन क्षेत्रामध्ये एक चांगला प्रगती आणणार. सप महाविद्यालयाच्या पटांगणावर बहारदार एअर शो रंगला. एरवी फक्त दूर आकाशातच दिसणारी किंवा फार फार तर विमानतळावर प्रत्यक्षात दिसणारी विमानं म्हणजे तसा अनेकांसाठीचा कुतूहलाचा विषय. हवेत उंच उंच उडणारं विमान पाहताना त्यात काही क्षण हरवून जावंसं वाटलं नाही तरच आश्चर्य. अशाच काही विहंगम विमानांचा एक आगळा वेगळा आणि मनसोक्त दृश्यानुभव असंख्य पुणेकरांनी घेतला. यातलं वेगळेपण एवढंच की ही विमानं खरीखुरी नसून ती होती विमानांची काही देखणी छोटुकली मॉडेल्स आणि ती देत होती संदेश फटाके रहित दिवाळीचा. रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाइड तर्फे हा चित्तवेधक उपक्रम आयोजिण्यात आला होता. सप महाविद्यालयाच्या पटांगणावर रंगलेला हा एअर शो पाहायला मोठी गर्दी झाल्याचे दृश्य होते. यात विमानांच्या मॉडेलची काही चित्तथरारक तर काही आनंदाने शहारून टाकणारी प्रात्यक्षिके पाहण्यात आली. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, 16 वर्षाखालील जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची विजेती आकांक्षा हगवणे, रोटरीचे प्रांतपाल प्रशांत देशमुख, प्रतिभा घोरपडे, राजेंद्र घोरपडे व एअर शोचे सूत्रधार सदानंद काळे, काश्मीर ते कन्याकुमारी असा रिमोटचे विमान उडवत नेण्याचा विक्रम करणारे योगेंद्र जहागीरदार, विविध एरो मॉडेलिंग स्पर्धेचा विजेता हर्षिल माने आदी यावेळी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी तेंडुलकर म्हणाले, हा एक प्रेक्षणीय समारंभ आहे. फटाक्यांपासून लहान मुलांना परावृत्त करण्यासाठी असे उपक्रम आवश्यक ठरतात. फक्त वाहन मात्र विमानांसारखी चालवू नका, ती दुचाकी आणि चारचाकी सारखीच चालवा. आयुर्वेद ही प्रमुख उपचार पद्धती होण्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. एखादा आजार झाल्यानंतर त्याचे निदान करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठीची ताकद आयुर्वेदामध्ये आहे. भारतीयांसाठी आयुर्वेद ही चिकित्सा पद्धती नसून जीवन पद्धती आहे. आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षांपूर्वी सुरू केलेले काम जगाच्या कल्याणासाठी उपयुक्त व्हावे. तसेच आयुर्वेद ही पर्यायी उपचार पद्धती म्हणून न वापरता प्रमुख उपचार पद्धती होण्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याकरता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सोबत करार झालेला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. डोळ्यांच्या विविध आजारांवर संशोधन व उपचार करण्यासाठी नवी पेठेतील निमी आय केअर ट्रीटमेंट अँड रिसर्च इन आयुर्वेद या संशोधन व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ हेल्थ सायन्सचे प्रमुख डॉक्टर भूषण पटवर्धन, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, डॉक्टर सतीश डुमरे, वैद्य विनय वेलणकर, आनंद रेखी, डॉक्टर धर्मेंद्र शहा, संस्थेचे संचालक डॉक्टर राजेश पवार, डॉक्टर हेमंत बाविस्कर, डॉक्टर प्रीती अभ्यंकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नेत्रविकारांसाठी आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक शास्त्रांचा मेळ साधणारे राज्यातील हे पहिले केंद्र आहे. श्रीपाद नाईक म्हणाले, शास्त्रोक्त पद्धतीने उपचार करणारे आयुर्वेदाचे शास्त्र दुर्दैवाने पुढे जाऊ शकले नाही. आयुर्वेदाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न यापूर्वीच्या काळात झाला आहे. आयुर्वेद किती वर्षाचा असेल, मला वाटतं ज्या लोकांना माहीत नसेल तेच असे बोलतात. आपली जी परंपरा आहे आयुर्वेदाची 5000 वर्षापूर्वीची आहे आणि त्यामुळे आत्ताच्या या मॉडर्न मेडिसिनमध्ये जे काय आहे ते आयुर्वेदामध्ये सगळं तशाच तसंच आहे. पण काही कारणामुळे आपण पारतंत्र्यात गेलो आणि कुणाला तरी आपल्यावर मात करायची होती म्हणून आपला आयुर्वेद आणि आयुष्य सप्रेस झालं. त्यामुळे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजीने एक वेगळ्या दृष्टीनं आयुष्याला एक नवीन हे द्यायचा प्रयत्न केला, जीवन द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी लगेच सत्ता हातात घेतल्यानंतर आयुष आणि आयुर्वेद याचं मंत्रालयच वेगळं केलं आणि त्यामुळे
आज जी स्थिती आज आयुष ज्या पद्धतीने पुढे चालू आहे, नवीन नवीन शोध, नवीन नवीन औषधं म्हणजे होतीच ती, परंतु आपल्या याच्यापर्यंत आली नव्हती. त्याची आज सुरुवात झालेली आहे. आज स्पेशालिटी डोळ्यांचं स्पेशली हॉस्पिटल जे पवार साहेबांनी डॉक्टर पवारांनी केलं आहे त्याच्यातला एक भाग आहे. आयुर्वेदात काय आहे हे स्पष्ट या प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांच्या डोळ्यासमोर येणार आहे. ज्या पद्धतीने आम्ही ॲलोपॅथीच्या माध्यमातून सर्जरी करतो त्या पद्धतीने आयुर्वेदाच्या माध्यमातून कुठचेही साईड इफेक्ट नसताना चांगल्या पद्धतीने हे काम करू शकतो हे डॉक्टरने दाखवून दिलेलं आहे. आणि ते लोकसेवेसाठी आज हे हॉस्पिटल त्यांनी लोकांसमोर समर्पण केलेलं आहे, लोकार्पण केलेलं आहे. पदार्थ विक्रीतून व्यापाऱ्यांमधील बांधिलकी दिसून येते असे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले. दी पुना मर्चंट्स चेंबर ही समाज सुखी तर आपण सुखी या भावनेने काम करणारी व्यापाऱ्यांची संघटना आहे. एखादा कार्यक्रम वर्षानुवर्षे करणे म्हणजे सामाजिक बांधिलकीच असते. व्यापाऱ्यांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे यांनी केले. दी पुना मर्चंट चेंबर तर्फे दिवाळीसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर बुंदीचे लाडू आणि चिवडा विक्री उपक्रमाचे उद्घाटन ओसवाल बंधू समाज कार्यालयात येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबोले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, रायकुमार नहार, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, पोपटलाल ओसवाल, राजेंद्र बाठिया आदी उपस्थित होते. यावेळी चोरबोले म्हणाले, दी पुना मर्चंट चेंबरतर्फे दरवर्षी दिवाळीच्या वेळेस ना नफा ना तोटा या बेसवर लाडू आणि चिवड्याची विक्री या ठिकाणी केली जाते. हे यावर्षीचं 29वे वर्ष आहे. 28 वर्षापूर्वी ही सुरुवात केली होती आणि आज ही 29वे वर्ष आहे. आणि आज हे 29वे वर्ष होत असताना यावेळेस लाडूचे रेट 120 रुपये आणि चिवड्याचे रेट 105 रुपये याप्रमाणे ठेवलेले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा डाळीमध्ये प्रचंड भाववाढ झालेली आहे. गेल्या वर्षी डाळी 65 ते 70 रुपये होती, यावेळेस 140 रुपयाच्या आसपास डाळ झालेली आहे. हे पाहून आम्ही यावेळेस 1 महिना अगोदरपासून सगळ्या मालाची खरेदी सुरू केली आणि जिथून माल उत्पादन तयार होतो त्या ठिकाणावरून माल घेऊन आम्ही आज या ठिकाणी लाडू 120 रुपये आणि चिवडा 105 रुपयापर्यंत देऊ शकतो. आणि हे करत असताना पुणे शहरामध्ये जवळजवळ 8 ठिकाणी आम्ही स्टॉल लावलेले आहेत. जवळजवळ 550 बायका या ठिकाणी 24 तास काम करतात. 9 भट्ट्या आम्ही गेल्या शुक्रवारी पेटवलेल्या होत्या आणि हे करत असताना पुढच्या सोमवारपर्यंत म्हणजे दिनांक 1 तारखेपर्यंत ह्या रात्रंदिवस म्हणजे 24 तास ह्या लाडूच्या भट्ट्या चालू राहणार आहेत. आणि हे चालू होत असताना ह्या सगळ्या महिलांचं आणि आचारी जे आहेत सगळ्यांचं या ठिकाणी डॉक्टरचं चेकअप या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून जर कुठल्या महिलेला आजार असेल किंवा काय असेल तर त्यांना कामावर न ठेवता सगळ्या महिलांचं चेकअप करून आम्ही या ठिकाणी लाडू एक चांगल्या क्वालिटीचा नागरिकांपर्यंत देण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे. आमचा या लाडू चिवड्याचा उपक्रम गिनीज बुकमध्ये आणि लिम्का वर्ल्ड बुकमध्ये गेलेलं आहे. आमचं यावेळेचं कुठलंही उद्दिष्ट नाही आता ते की एवढं पार करायचं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त लाडू आणि चिवडा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा उद्दिष्ट आम्ही पुना मर्चंट चेंबरच्या माध्यमातून ठेवलेला आहे आणि तो उद्दिष्ट आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे. साधारणतः किती कामगार कमी करा म्हणून आम्ही यावेळेस चिवड्याला जो प्लॅस्टिकचं पिशव्या वापरत होतो परंतु यावेळेस ते न वापरता एक आकर्षक पद्धतीचे पिशव्यांचा वापर या ठिकाणी चिवड्यासाठी केलेला आहे. आणि हा उपक्रम गेले 29 वर्ष आम्ही सलग राबवतो आहे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून. आणि याबरोबरच आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.